सर्वांना नमस्कार. आज दिनांक 13 जानेवारी 2024 शनिवार. परीक्षेला सामोरे जाताना इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय ऑनलाईन चर्चासत्र. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली समग्र शिक्षा शिक्षण विभाग, खानापूर पंचायत समिती विटा आयोजित परीक्षेला सामोरे जाताना या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या उपक्रमाचा हे आजचं 7वं सत्र आहे. या 7व्या पुष्पाला जे उपस्थित सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शाळांचे विद्यार्थी इयत्ता 10वीचे त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या या चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी माननीय डॉक्टर सुभाष धनवडे सर या ठिकाणी ऑनलाईन उपस्थित आहेत. आदर्श माध्यमिक विद्यामंदिर विटा. खरं तर आजचा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, गणित. सर्वांना थोडासा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, मराठी माध्यमाच्या, सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना थोडंसं डिफिकल्ट असणारा विषय आहे. आपण पहिल्यांदा प्रमुख पाहुण्यांचा अल्प परिचय करून घेऊया. माननीय डॉक्टर श्री सुभाष धनवडे सर हे गेले 23 वर्ष आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ विटाचे जी काय आदर्श विद्यामंदिर विटा ही माध्यमिक शाळा आहे, या शाळेमध्ये सुरुवातीपासूनच मुख्याध्यापक म्हणून काम करतात. त्यांचं शिक्षण BSc B.Ed M.Ed आहे आणि त्या सध्या PhD पण करत आहेत. गणित विषयाचा त्यांचा खूप मोठा अनुभव आहे. जवळजवळ 30 वर्ष त्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि मुख्याध्यापक संघाचे ती तालुका अध्यक्ष म्हणून पण कार्यरत आहेत. आणि त्यांच्या शाळेचा विशेष म्हणजे अगदी शाळा स्थापन झाल्यापासून आजपर्यंत जवळजवळ 23 वर्ष सलग 100% निकाल या शाळेचा लागतो आणि गणित विषयामध्ये सर्व विद्यार्थी हे उच्च प्रावीण्यासह उत्तीर्ण होतात. सरांचं शैक्षणिक सामाजिक योगदान खूप मोठं आहे आणि आपल्या या चर्चासत्रासाठी त्यांना आपण आमंत्रित केलंय. आपण त्यांचं स्वागत करूया आणि मी सरांना विनंती करतो की आजच्या या चर्चासत्रासाठी आपण गणित भाग 2चं इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेला सामोरं जाताना काय करावं लागेल याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन करावं. धन्यवाद. धनवडे सर. सर नमस्ते. सर्वांना नमस्ते. मी सुभाष धनवडे, मुख्याध्यापक, आदर्श माध्यमिक विद्यामंदिर विटा. सर थोडक्यात माझा परिचय आता सांगितलाय, त्यावरती मी जास्त बोलणार नाहीये. आपण गणित 2 याविषयी थोडंसं आज जे काही मला अनुभव आहे, जी काय आतापर्यंत मी गणित 2 विषयावरती व्याख्यानं दिलेत किंवा विद्यार्थ्यांना शिकवले, त्याविषयी थोडक्यात तुम्हाला 1 तासाचा वेळ आहे. 1 तासात पूर्ण पुस्तकाचं अवलोकन करणं तसं अवघड आहे, परंतु एक उजळणी वजा आपण कशा पद्धतीने गेलो तर गणित 2 विषयात आपल्याला चांगली मार्क मिळतील, चांगले गुण मिळतील, याची तयारी करता येईल, याची माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. तर या चर्चासत्रासाठी उपस्थित असलेले सर्व शिक्षक, विषय शिक्षक, मुख्याध्यापक, तालुक्यातील सर्व विद्यार्थी यांचं मी व्यक्तिशः आणि माझ्या आदर्श माध्यमिक विद्यामंदिर विटा या शाळेच्या वतीनं स्वागत करतो आणि आपण सुरुवात करूयात. आपण सुरुवातीला जाणार आहोत. आपण आपल्या विषयासाठी 40 गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे. तर त्या 40 गुणांच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा कसा असणार आहे तुम्हाला माहित आहे सर्वांना, की आपल्याला 40 गुण गणित 1 साठी आणि 40 गुण गणित 2 साठी परीक्षा असते, ते 40 गुणाची असते आणि अंतर्गत गुण असतात आपल्याला, ते 10 मार्काचे असतात. या 10 मार्कामध्ये काय असते तर गृहपाठ तुम्हाला असतात, 2 गृहपाठ असतात. त्या 2 गृहपाठाचं 5 मार्कासाठी तुमचं मूल्यमापन केलं जातं आणि त्यानंतर आपल्याला स्वाध्याय असतो किंवा त्याऐवजी काही ठिकाणी MCQ म्हणून आपण प्रश्नपत्रिका घेतो 30 मार्काची, त्याचं कन्व्हर्शन आपण 5 मार्कात करतो. स्वाध्याय किंवा त्याला आपण गृहपाठ म्हटलो आता वरती.
काही ठिकाणी प्रात्यक्षिक पण घेतात. प्रात्यक्षिक किंवा एमसीक्यू टाइप प्रश्नपत्रिका असते आणि त्याची 5 मार्क असे ह्या 10 मार्काचा आपण मूल्यमापन अंतर्भूत याच्यामध्ये पकडत असतो. आणि ह्या 10 मार्क आणि हे वरची 40 मार्क असं मिळून तुम्हाला गणित 1 मध्ये 50 मार्क आणि गणित 2 मध्ये 50 मार्क असं मिळून 100 मार्काचं एकूण मूल्यमापन गणित विषयाचं होत असतं. तर आपल्याला हे पहिलं माहित पाहिजे सर्वांना की आपण कशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल, आपल्याला पास होण्यासाठी किती मार्क पाडावे लागतील. दोन्ही स्वतंत्र पास व्हायची गरज नाही. गणित 1 आणि गणित 2 एकत्र मिळून जरी तुम्हाला 35 मार्क पडली तरी पास होते. मित्रांनो, खूप सोपं आहे. मी तर असं म्हणेन की सरांनी मगाशी माझ्या ओळखीमध्ये सांगितले की 23 वर्ष 100% निकाल आहे. पण 10वीला नापास होणार जर कोण एखादा विद्यार्थी असेल तर तो अवघडच आहे. म्हणजे नापास होऊ शकत नाही. माझं मत आहे की नापासच होऊ शकत नाही कोणत्याच विषयात. तसं बघितलं तर गणित 2 म्हणजे भूमिती विषय ही सर्वात अवघड विषय असं इतर म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांमध्ये जर 5वी पासून गणिताचं जर बेसिक नॉलेज नसेल, बेसिक ज्ञान उपलब्ध झालं नसेल तर काय होतं, तर सगळ्यात अवघड विषय म्हणजे गणित आणि त्यात गणितमध्ये पण भूमिती म्हणजे सर्वात अवघड. पण भूमितीसारखा सोपा विषय नाही बाळांनो. तर तुम्हाला मी सांगितलं की नापास होणं शक्यच नाही. कारण हे जे 10 मार्क असतात तुम्हाला गणित 2 विषयापुरतं बोलतोय मी. गणित 2 मध्ये तुम्हाला 17 मार्क पडले पाहिजे. गणित 1 मध्ये 17, दोन्ही मिळून 17.5 अशी 35 मार्क पडली पाहिजे. तर यामध्ये 40 मार्कात हे 10 मार्क तर शाळा देतच असते. 9 किंवा 10 मार्क प्रत्येक शाळा देत असते. राहिलेले तुम्हाला 9च मार्क पाडायचे. 40 पैकी 9 मार्क पाडायचे. लक्षात घ्या. 40 पैकी खूप अवघड आहे. 40 पैकी म्हणजे नापास होणं खूप अवघड आहे. 40 पैकी 9 मार्क पडत नसतील तर मग काय तुम्ही केलं वर्षभर असा प्रश्न असतो. म्हणून आपण गणित 2 विषयासारखा सोपा विषय नाही असं मी म्हणेन. तर यामध्ये आपण सुरुवातीला प्रश्नपत्रिकेचा आराखडा बघतोय आपण. तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय प्रश्नपत्रिकेचा आराखडा. एकूण 40 गुणाचा आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आपला आहे. त्या पहिल्या प्रश्नामध्ये आपण काय बघतो, तर प्रश्न पहिल्यामध्ये ए असतो तो बहुपर्यायी प्रश्न असतो. 4 प्रश्न असतात. त्यामध्ये प्रत्येकाला 4 पर्याय असतात. त्यामधला एक कंपल्सरी असतो. एक 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 आपल्याला 4ही पर्याय सोडवावेच लागतात. खूप सोपे असतात. थोडस विचार केला आपण तर ते सुटण्यासारखे असतात. असं तुम्हाला 4 मार्काला असते. प्रश्न 1 मधला बी जो असतो तो पण एका वाक्यात किंवा 2-3 ओळीत उत्तर येणार असं 4 प्रश्न असतात. 4 उपप्रश्न असतात. येते का लक्षात बघा. 4 उपप्रश्न असतात ते पण एका एका मार्काचे असतात. असा प्रश्न 1 आपल्याला 8 मार्काचा असतो. त्यानंतर पुढे असतो आपला प्रश्न 2. प्रश्न 2 मध्ये आपल्याला काय आहे, तर प्रश्न 2 मध्ये ए मध्ये आपल्याला कृती पूर्ण करायची असते. त्यामध्ये 2 पैकी 1 कृती पूर्ण करायची असते आणि ते आपण असं 3 गुणांचा प्रश्न असतो. त्यामध्ये आपल्याला 4 गुणाचे प्रश्न येतात. लक्षात घ्या बघा. ऑप्शनसह 6 गुणाचे आणि कंपल्सरी तुम्हाला 4 मार्काचे प्रश्न तिथं 2 प्रश्न सोडवावेच लागणार. त्यानंतर 4 पैकी बी मध्ये प्रश्न 2 मधला बी जो असतो तो आपल्याला काय करावा लागणार आहे, तर 4 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आपल्याला. ते पण 2 मार्काचे असतात. तेही आपल्याला 4 मार्काचे आहे. येते लक्षात. त्यानंतर प्रश्न तिसरा जो असतो त्यामध्ये आपल्याला प्रश्न तिसऱ्यामध्ये ए जो आहे तो प्रश्न तिसऱ्यातला ए आहे तो एक प्रश्न असतो. कृती पूर्ण करा 3 मार्काला. आणि प्रश्न तिसऱ्यामध्ये 2 प्रश्न असतात. ते आपल्याला 3 आणि 3 6 मार्काचे प्रश्न असतात. असं एकूण आपल्याला 9 मार्काचा प्रश्न तिसरा आहे. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे आपल्याला तो आपल्याला 3 पैकी 2 उपप्रश्न सोडवायचे. त्यामध्ये लक्षात घ्या तिसऱ्या प्रश्नामध्ये जो बी असतो त्यामध्ये एक प्रमेय असतं. नक्की असतं एक प्रमेय 3 मार्काला तुम्हाला. कदाचित प्रमेय ए मध्ये कृती पूर्ण करा म्हणून देतील किंवा बी मध्ये देतील. 3 मार्काला एक प्रमेय असतं. चौथ्यामध्ये आपल्याला 3 पैकी 2 उपप्रश्न सोडवायचे. ते आपल्याला 4 गुणांचे असतात. 8 मार्काचा प्रश्न आहे. आणि जो प्रश्न आपल्याला 5वा आहे तो 2 पैकी 1 उपप्रश्न सोडवायचा असतो. तो 3 मार्काचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो यापैकी आपल्याला काय असतंय, तर पहिले
3 प्रश्न असतात ते तुमच्या अभ्यासक्रमावरती आधारित असतात. पहिल्या 3 प्रश्नांचं म्हणजे 29 मार्काचे जे प्रश्न असतात ते आपल्या अभ्यासक्रमावरतीच असतात. लक्षात घ्या. आपल्याला त्या आहे तशी उदाहरणं पुस्तकातलीच तुम्हाला येतात. तो प्रश्न 4था आणि प्रश्न 5वा. प्रश्न 4था मात्र खूप अवघड असा थोडासा म्हणजे हुशार मुलाला उपयोजन करण्यासाठी असतो. उपयोजन याचा अर्थ त्यामध्ये एकापेक्षा जास्त सूत्र वापरावे लागतात तुम्हाला. एकापेक्षा जास्त प्रमेय वापरावे लागतात आणि आपल्याला अभ्यासक्रम तोच असतो. पण आपल्या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकाबाहेरील प्रश्न असतात. प्रश्न 4थ्यामध्ये म्हणजे ते 8 मार्काचे आणि प्रश्न 5वा असतो तोही तसाच असतो. पण त्यामध्ये थोडंसं तुमची ऍक्टिव्हिटी बघितली जाते. तुमचं स्वमत काय आहे बघितलं जातं 3 मार्काच्या प्रश्नामध्ये. रचनेमध्ये वेगळं काहीतरी दिलं जातं किंवा उदाहरणामध्ये वेगळं काहीतरी दिलं जातं आणि त्यात एकापेक्षा जास्त इथेही सूत्र वापरावं लागतं सर. म्हणजे एकूण तुम्हाला लक्षात घ्या 8 आणि 3 11 मार्काचं हे तसं चॅलेंजिंग असतं, आव्हानात्मक असतं. म्हणजे कसं की जसं मगाशी म्हटलो मी की नापास होणं खूप अवघड आहे. तसं 40 पैकी 40 गुण पडणं पण खूप अवघड आहे. 40 पैकी 40 गुण पडायचे असतील तुम्हाला तर तुमचं 29 मार्काचे प्रश्न 29 पैकी 29 मार्क ज्याला पडतील त्याला शक्यता आहे पुढं 40 पैकी 40 पडायची. पण 29 मार्कात जर तुम्हाला त्यातलं कच्चं असेल तर 4था आणि 5वा प्रश्न थोडंसं अवघड जातं. त्यासाठी मी असं सांगेन की तुम्ही पहिलं बेसिक तुमचं क्लिअर करा. बेसिक क्लिअर झालं त्यानंतर मग यापूर्वीचा म्हणजे 4 वर्षापूर्वी हे पुस्तक किंवा हा अभ्यासक्रम येण्यापूर्वीचे जुनी पुस्तकं उपलब्ध करा. जुने प्रश्नसंच उपलब्ध करा. बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका बोर्डाच्या वेबसाईटवरती त्या डाउनलोड करा. त्या सोडवा. त्यातली काही उदाहरणं तुम्हाला जसं की त्रिकोणमितीमध्ये काही उदाहरणं आहेत, लेखी उदाहरणं, अवनत कोणाची, उन्नत कोणाची किंवा महत्वमापन मधली बरीच उदाहरणं आहेत घनफळ पृष्ठफळाची की जी आपल्याला अधिक अभ्यासासाठी उपयुक्त होतील. अशी जुनी उदाहरणं सोडवा जेणेकरून तुम्हाला 4था आणि 5व्या प्रश्नासाठी आव्हानात्मक उदाहरणे सोडवता येतील. यानंतर तुम्हाला लक्षात येईल आता की यामध्ये आपलं आता काय केलंय की 40 मार्क तुम्हाला कंपल्सरी आहेत. तुमची प्रश्नपत्रिका 60 मार्काची ऑप्शन सह 60 मार्क आहेत. येते का लक्षात बघा. आणि 40 मार्काला आपण कंपल्सरी 40 मार्क तुम्हाला सोडवावेच लागणार. पुढचा प्रश्न आपण पुढे जाणार आहोत. पुढे आता कोणत्या प्रकरणाला किती वेटेज आहे बोर्डानं किंवा अभ्यासक्रम तयार करताना कोणत्या प्रकरणाला किती मार्कासाठी वेटेज आहे हे दिले. त्यामध्ये आपण पहिलं प्रकरण बघतोय. पहिलं प्रकरण आपलं समरूपता आहे. या समरूपता या आता हे एकूण 60 गुणाचं तुम्हाला विवरण दिलं यामध्ये. आता आपण बघितलं प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये बघितलं की प्रश्नपत्रिके पूर्ण असते ते 60 मार्काचे असते. तर या 60 मार्कापैकी पहिलं प्रकरण जे आपलं समरूपता आहे ते 10 मार्काला आहे. दुसरं प्रकरण आपलं पायथागोरसचं प्रमेय आहे ते 60 मार्काला आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं प्रकरण वर्तुळ प्रकरण आहे ते 12 मार्काला आहे. त्यानंतर भौमितिक रचना, निर्देशिक भूमिती आणि त्रिकोणमिती ही तिन्ही प्रकरणं 7-7 मार्काला आहेत आणि शेवटचं आपलं महत्वमापन प्रकरण आहे ते 10 मार्काला आहे. असं एकूण आपल्याला किती मार्काचं वेटेज आहे तर 60 मार्काचं आहे. आणि प्रत्येक प्रकरण वाईज तुम्ही बघितलं की तर यामध्ये वर्तुळ की जे की खूप सोपं आहे. तुम्हाला 5वी पासून वर्तुळ झालंय. वर्तुळाच्या जर तुम्हाला बेसिक संकल्पना जर समजल्या असतील तर वर्तुळ प्रकरणाला जास्त वेटेज आहे. तुम्ही अभ्यासाचं नियोजन करत असताना अभ्यासासाठी तुमचं टाइम टेबल बनवत असताना थोडं वर्तुळ प्रकरणाला झुकतं माप द्यावं कारण त्यावरती जास्त प्रश्न येतात. त्रिकोणमितीमध्ये सिद्ध करा हा भाग असतो किंवा निरसन करा थिटाचं निरसन करा शक्यतो ते विद्यार्थ्यांना जमत नाही. त्रिकोणमितीमधला लेखी उदाहरण सोपे आणि सुरुवातीचा भाग सोपा आहे तेवढाच करा. जे सिद्ध करा म्हणजे त्रिकोणमितीमध्ये अनेक पद्धतीने सिद्ध करावं लागतं. अनेक सूत्र पाठ असावी लागतात. वेगळी सूत्र वापरावी लागतात. जे मुलांना अवघड जातं ते थोडंसं बाजूला ठेवलं ते ऑप्शनल टाकलं तरी चालतंय. मग 60 पैकी तुम्हाला 40 पैकी 40 मार्क पडायला हरकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो पुढे आपण जातोय की आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की मी